गुड मॉर्निंग सर्वांना। आज होता रविवार, तरीसुद्धा माझ्या मुलाचं स्कूल ठेवलेलं 7:30 ते 11:30. मिस्टर गेले मुलाला स्कूलमध्ये घालवायला. तोपर्यंत मी आले टेरेस गार्डनमध्ये, कारण आज माझ्याकडे वेळ होता. कारण वांगीसुद्धा आता भाजीला तोडण्यासारखे झालेले आहेत, म्हणून ते घेतले पहिला तोडून. जास्त मोठे झाल्यावरही ते चांगले लागत नाही, त्यामध्ये जास्त बी निघतं. आणि वेळ आहे म्हणून आज ह्या पांढऱ्या गुलाबाच्या झाडाची कटिंग करायला घेतली, कारण आता फुलाचा बहर संपलेला आहे. फुलं वाळून पाकळ्या खाली पडत आहे, त्याचा कचरा आणि गर्दा होत आहे, म्हणून झाड पुन्हा ग्रो होण्यासाठी मी अशी कटिंग करून घेतलेली आहे. दोन्ही झाडांची पण झाडांचं पण माणसासारखंच असतं, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, ते कोणाला चुकलेलं नाही आहे. हे मला ह्या झाडाची कटिंग करताना लक्षात आलं, म्हणून मी इथे बोलून दाखवलं तुम्हाला. चला तर, माझ्या आता ह्या गुलाबाच्या झाडाची सुद्धा सर्व कटिंग करून झालेली आहे. कचरा गोळा करून लोटून टेरेस भरून ठेवला आणि खाली आल्यावर सर्व आवरून नाश्त्यासाठी घेतले पोहे करायला, कारण मुलालाही 11:30ला आणायला जायचं होतं, स्कूल सुटणार होतं, म्हणून गरमागरम असे साधे सिंपल पोहे करून घेतले. कोथिंबीर नव्हती म्हणून तसेच पोहे बनवले आणि वाढूनही घेतले. आज रविवार असल्यामुळे 6 दिवसाचे पेंडिंग कामं पडलेले करायचे असतात आणि लगेच नाश्ता करून घेतला. बाकीचं सर्व आवरलं, स्वयंपाकही झाला, मुलाला मिस्टरांनी जाऊन आणलं, जेवणही झाले आणि मुलाचा अबॅकसचा क्लास 2 वाजता असल्यामुळं त्याला परत सोडायला जायचं होतं. हे सर्व आवरून मुलाला आता घेऊन निघालेलो आहोत क्लासला. त्याला सोडलं आणि आम्ही गेलो तिथून दुसऱ्या कामाला. मिस्टरांचं मित्राकडे काम होतं म्हणून त्यांच्या घरी गेलो. परत 5 वाजता मुलाचा क्लास सुटला, त्याला घेतलं. खायला काही दिलं नाही म्हणून भेळ घेतली. मीही एन्जॉय केली. आमच्या इथं खाऊ गल्लीमध्ये खूप सुंदर पदार्थ मिळतात खाण्याचे. कोल्हापूरमध्ये फेमस आहे खाऊ गल्ली. आणि बाजार घेऊन आलो. लक्ष्मीपुरीमध्ये बाजार भरतो रविवारचा. काय पाहिजे होते ते सगळ्या गोष्टी आणल्या. वेळ झालेला 7:30 यायला घरात आणि कुकरमध्ये भाजी लवकर होते म्हणून मी मिक्स भाजी बनवली. वांग, पावटा, शेंगदाणे, वटाणे हे घालून भाजी बनवली. 2 शिट्ट्या काढून घेतल्या. भाजी छान आपली शिजून तयार आहे. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी.